पाय दुखता रामकृष्ण हरी. चाललो आपण आता, चाललो 5-6वा दिवस आजचा. फक्त 16 किलोमीटर जायचंय आपल्याला आणि संध्याकाळी फक्त 10. काय जायचं आपल्याला दुखणार नाही असं आपल्याला वाटत आहे. आपल्यासोबत मोनीश भाऊ पण आहे, आमचे वर्णिश ब्लॉग. तुम्ही नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर पण करा. रामकृष्ण हरी. विठू माई सकाळ मित्रांनो. आता आपला दिवस 6वा सुरुवात झालेली आहे. दिवस 6व्याला. आता देहूमधून आपण जाऊ आळंदीला. आळंदीमध्ये थोडासा रेस्ट वगैरे करू. नंतर आळंदीवरून आपलं मुक्काम असेल, आपला स्टे असेल तो म्हणजे दिघीमध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघू शकता चाय नाश्ता चालू आहे. चाय नाश्त्याची वेळ. आता चाय नाश्ता करू. थेट निघणार आहे आपण पुढे. चाय पिवायला. निलेश भाई गुड मॉर्निंग. चा पिवायला. लापा रामकृष्ण हरी. बॅगे नेवायला लागतं. काय बोलते बघ असं लांब लांब बॅग मदत करीत नाही. तर मित्रांनो 7 वाजता आम्ही सुरुवात केलेली आहे. दिवस 6वा. तर आता व्यवस्थित आहे सर्व. आता बघूया पुढे पुढे. आज आपण पहिल्या पावसावर आज मध्ये आहे कुठेतरी. आज थोडे मध्ये आहे. गेलेले आहेत 5-6 जण पुढे. 5-6 जण पुढे आहे. नंतर बघू आळंदीला जाऊ तेव्हा. आज लेट होला उघडला. आज थोडासा रेस्ट घेतला कारण की थोडासा आराम बी पाहिजे बॉडीला. म्हणून थोडा रेस्ट घेऊन आरामात निघालेला आहे. कारण की बरेच लोकांचे आता थोडे फोड आलेले आहे पण सगळे ओकेमध्ये आहे. पंढरीनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. आता तुम्ही बघता का मनीष आता मागे राहिलेला आहे आणि नाश्ता खायच्या टायमाला पुढे येत नाही. आणि नंतर उशीर झाला का आमच्या बायका म्हणतात की तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसतच नाही. आज जरा बोलू मागे निघालेलो होतो. तर पाहूया आता इथून पुढची वाटचाल. आपल्याला जायचं आहे आळंदी गावात. आळंदी गाव म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचं देवस्थान. तिथे त्यांचा जन्म झाला होता आणि तिथे त्यांनी जिवंत समाधी घेतली. तर आता आपण चालत जाऊ. पहिला आपल्याला लागेल संत ज्ञानेश्वरी महाराज यांची थोरल्या पादुका मंदिर. त्या थोरल्या पादुका मंदिरमध्ये जाऊ आणि आपण दर्शन घेऊ. त्याला थोरल्या पादुका मंदिर का म्हणतात? कारण की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे 4 भावंड होते. त्यांना आळंदी गावातून हकलण्यात आले होते. म्हणून तिथे पंचकुशी तिथे ते दीक्षा काय घ्यायला जायचे. म्हणून तिथे त्यांना स्थान भेटलेलं आहे असं म्हणतात. तर बघूया आता आपण इथे नाश्ता वगैरे करणार आणि सरळ निघणार आपल्या आळंदी. किलोमीटर बाकी आहे का? 7 किलोमीटर बाकी आहे. 7 किलोमीटर बाकी आहे. गागी भाजी खातो आहे गवारीची.
पहिला पोटोबा नंतर विठोबा. तर देवाच्या आळंदी गावात जसे जसे आपण चाललो तसे तसे अवघाती संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक असे म्हणणाऱ्या एकता आदरता एकात्मता सुख समृद्धी शांती प्रतीक असा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलीच्या कवीमध्ये आपण कधीही सामावले जातो कळतच नाही. बोला जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बघा मासेमारी चालू आहे. आता मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे इंद्रायणी नदीमध्ये. आता थोडासे हात वगैरे धुवू. जी का आता आपल्याकडून पाप झालेले असतील ती पाप आपण जरा डुबकी मारू आणि थोडं पाप कमी करू. पापाचं पाणी आहे यात पाप धुतलं जातं आणि इंद्रायणी नदी चांगलीच धुतलेली आहे. साफ पाणी आहे. सर्व बघा इथे मजा घेता या इंद्रायणी पाणीचं नदीचं. पाहूया आता आमचा इथे बसलेला आहे. आनंद जावा. आज वर्सोवा गावातून आळंदीला पायी यात्रेकरू आलेले आहेत. आज इंद्रायणी नदीमध्ये ते स्नान करत आहे. सर्वजण त्यांचा आवडता जितेंद्रला बोलवतात. थांबू नये. इंद्रायणी नदीमध्ये देवाला नमन करून अंघोळ केलेली आहे. शेंब्या दे शेंब्या. निघाला नाही. आता आम्ही आलेलो आहे इंद्रायणी नदीमध्ये. पाहू शकता तुम्ही पदयात्री पाप धुया.
तू चालला इंद्रायणी नदीमध्ये पाटीलखाली पदयात्रा मंदिर आपल्याला भेटलेले आहे, बघू शकता. लाईक करो, सबस्क्राईब करो, लाईक करो. चंद्रयानी नदीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगते. लाईक करो, सबस्क्राईब करो. मंजू बायको संत ज्ञानेश्वर माऊली यांचं मूळ नाव काय आहे? ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. जगबगल्या आनंदी गावात आपल्या ज्ञानेश्वर माऊली इथे आम्ही जगबग जसे जसे जवळ येत आहे तसे तसे अवघाती संसार सुखाचा करीन आनंद भरीन असे म्हणणाऱ्या, जगाला सुख समृद्धी एकता एकात्मता शांती असे संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचे जे आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या कवीमध्ये असे सामावून जातो की आपल्याला कळतच नाही. आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तीरी वेसावा कोळी जमातीचे सर्व सदस्य गजर आईचा उदव उदव पंढरीनाथ महाराजचा उदव उदव बोलत नदीतून स्नान करून बाहेर निघाले आहेत. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, या आळंदीमध्ये वेसावा कोळी जमातीचे सदस्य वेसावा गावातून पायी पायी येऊन नदीमध्ये आंघोळ करत आहेत. हरी विठ्ठल गोपाल कृष्ण महाराज की पंढरीनाथ भगवान की जय. बॉडी दाखवा, बॉडी दाखवा. थोडं आयलं पाहिजे रे काहीतरी. जेव्हा इंद्रदेवाला श्राप मिळाला तेव्हा इंद्रदेवाने इथं आंघोळ केल्यामुळं त्यांचं सगळं ते इंद्रायणीनाथ नाव पडलं. तसंच माऊलींच्या आई वडिलांनी ध्यान तर प्रायचित केला इथं, इथनं ते पंढरपूरला गेले. म्हणून ही ज्योत आहे, ही माऊलींसाठी त्यांच्या आई वडिलांसाठी ज्योत सोडायची आणि हळदी कुंकू व्हायचं आणि ती ज्योत सोडायची, त्याच्यासाठी येते. माऊली संन्याशी आहेत ते नाहीत. तू बोल काय म्हणतं, बोल. माऊलीला समोर डोकं ठेवून बोलायचं, सगळी इच्छा पूर्ण होती. तुम्ही तर लांब येणार माऊली, आम्ही तर इथलं आहेत. आमचं किती भाग्य असेल की त्यांच्या इथं आम्हाला भेटलं. चला, इंद्रायणी नदीमध्ये व्यवस्थित स्नान केल्यावर आता आम्ही चाललेलो आहे पुढच्या वाटचालीस. तीच म्हणजे पुढची वाटचाल म्हणजे आमचा रेस्ट, म्हणजे आराम करायचा थोडासा वेळ. तिथे आम्ही जेवण वगैरे करू आणि नंतर आपण निघू आपल्या मुक्कामावर. ते कुठे? दिघीला. चला, आता आम्ही आमचा 6वा दिवस सुरू झालेला. देहूमधून 16 किलोमीटर पदयात्री इथे आल्यावर आता आम्ही इथे आलेलो आहे आळंदी नदीजवळ. तर आळंदी नदीजवळ आमचं उरलेलं 10 किलोमीटर आहे, ते म्हणजे दिघीला.
आता आमची वाटचालीस सरळ आपण भेटूया दिघीमध्ये. वनराज महाराज की जय. जय. वनराज भगवान की जय. चला 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 चला. आणि उतरलो आम्ही. कुठे उतरले आपण? कुठे आलो? विठुमाय सकाळ मित्रांनो. तर आता आम्ही इथे आलेलो आहे मुंबई मराठा जातीचा फळ व्यापाऱ्यांचा धर्मद्वार मध्ये. इथे थोडं जेवण्यासाठी आता थांबू, थोडेसे जेवू, थोडाफार रेस्ट करू, थोडा आराम करू, 1-2 तास झोप घेऊ आणि त्याच्यानंतर एकदम हातपाय वगैरे धुवून सरळ निघू दिघीला. तर आता दिघीमध्ये आम्ही काय करू आणि किती धमाल करू वाटचालीस, सर्व हसत खेळत मजा करत कसे चालू ते तुम्हाला दाखवण्यात येईल. तर तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल.